संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे भूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, दीघनिकाय या ग्रंथातील आतापर्यंत 4 सुत्तांचा अभ्यास आपण केलेला आहे। ब्रह्मजाल सुत्त, श्रामण्य फल सुत्त, अंबट्ठ सुत्त आणि सोनदंड सुत्त अशा या 4 सुत्तांचा अभ्यास आतापर्यंत आपण केलेला आहे। आजपासून एका नवीन सुत्ताला आपण सुरुवात करीत आहोत, ज्या सुत्ताचं नाव आहे कूटदंत सुत्त। कूटदंत सुत्त जे दीघनिकाय ग्रंथातील 5व्या क्रमांकाचं सुत्त आहे। हे कूटदंत सुत्त, या कूटदंत सुत्ताला कूटदंत सुत्त यासाठी म्हणतात कारण या सुत्तामध्ये सुद्धा भगवान बुद्धांनी कूटदंत नावाच्या एका ब्राह्मणाला धार्मिक उपदेश केला। आणि उपदेश कोणता की जसं आपल्या सर्वांनाच माहिती आहे, प्राचीन काळापासून ही पद्धत ही परंपरा चालत आलेली आहे यज्ञ करण्याची। यज्ञ तुम्ही कधी कुठे बघितलं असेल, डोळ्यांनी बघितलं असेल किंवा प्रत्यक्ष कुठे टीव्हीत कुठे प्रोग्राममध्ये मूवीजमध्ये की काहीतरी ब्राह्मण पुरोहित येतात बसतात आणि मधामध्ये अग्नी पेटवला जातो, त्याच्यामध्ये तूप लोणी वगैरे वगैरे सगळं टाकून यज्ञ केला जातो। विविध प्रकारची मंत्र तंत्रे बोलल्या जातात, सुत्त बोलली जातात। ही जी परंपरा आहे ही परंपरा अति प्राचीन काळापासून भारतात चालू आहे। म्हणजे जो कोणी ईश्वर आहे, ईश्वर या जगताचा निर्माता ईश्वर, त्या ईश्वरासोबतचा आपला संबंध प्रस्थापित करण्याचा जर कोणता मार्ग असेल तो म्हणजे यज्ञ। घरामध्ये शांती करायची आहे, यज्ञ ते करतात लोक, सत्यनारायण वगैरे। काही ग्रहदोष दूर करायचे आहेत, यज्ञ। काही मुहूर्त बघायचा आहे, यज्ञ। म्हणजे आजही ही परंपरा सुरू आहे। पण खरा यज्ञ कोणता की ज्या यज्ञामुळं माणसाचं जीवन हे सुखी होईल, समृद्ध होईल, असा खरं यज्ञ कोणता? त्या खऱ्या यज्ञावरचा उपदेश भगवान बुद्धांनी या कूटदंत ब्राह्मणाला केलेला आहे। तर हा कूटदंत ब्राह्मण हा सुद्धा ब्राह्मण कुळातला एक, याला म्हणतात की गर्व होता त्याला, हा सुद्धा यज्ञ याग करायचा। तर तो प्रसंगानुरूप भगवान बुद्ध या कूटदंत ब्राह्मण पुरोहिताला, पुरोहित होता ब्राह्मण पुरोहित, या ब्राह्मण पुरोहिताला कशा प्रकारे उपदेश करते, खरा यज्ञ कोणता
तो उपदेश ऐकून याचं मन कसं परिवर्तित होते आणि हा बुद्धाचा उपासक बनतो, या संदर्भात यावर आधारित हा संपूर्ण कूटदंत सुत्ताचा उपदेश आहे. थोडं मोठं सुत्त आहे, आपण याला थोडंसं शॉर्टमध्ये बघूया, कारण याचा जो सुरुवातीचा जो भाग आहे तो अगदी सोनदंड सुत्ताप्रमाणेच आहे. म्हणजे सोनदंड सुत्त जसं आपण सुरुवातीचे बघितलेलं आहे, आता जेव्हा आपण सुत्ताला सुरुवात करूया ते तुमच्या लगेच लक्षात येईल की सोनदंड सुत्ताची सुरुवातीचा जो पार्ट आहे तो पार्ट आणि हा कूटदंत सुत्ताचा सुरुवातीचा जो भाग आहे सारखाच आहे. मुख्य जो उपदेश आहे तो मुख्य उपदेश मात्र वेगवेगळा आहे. तर त्या कूटदंत सुत्ताची सुरुवात आपण करीत आहोत. तर एकदा भगवान बुद्ध मगध देशामध्ये विहार करीत असताना, मगध म्हणजे आजचं जे बिहार राज्य आहे त्याला बुद्ध काळामध्ये मगध म्हणायचे, तर या मगध देशामध्ये आपल्या 500 भिक्खू संघासोबत विहार करीत असताना खानुमत नावाच्या गावात ते एका रात्रीला मुक्काम करतात. त्या खानुमत गावामध्ये तिथे राहणाऱ्या काही ब्राह्मण पुरोहितांना समजलं की आपल्या गावात भगवान बुद्ध म्हणजे श्रमण गौतम त्यांच्या 500 भिक्खू संघासोबत मुक्कामाला आहेत आणि त्यांची अशी ख्याती आहे. असं कोण म्हणत आहेत? त्या खानुमत गावातील ब्राह्मण पुरोहित ते असं म्हणत आहेत की त्यांची अशी ख्याती आहे की इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीस दम्म सारथी सत्था देव मनुष्यान बुद्धो भगवाती. त्यांनी ब्रह्मलोक मारलोक देवलोकावर सुद्धा विजय प्राप्त केला, ते अग्र आहेत असे श्रमण अरहंत आपल्या भिक्खू संघासोबत खानुमत गावामध्ये मुक्कामाला आहे. तशा अरहंताचं दर्शन घेणं अरे हितकारक आहे, सुखकारक आहे. तर चला आपण पण जाऊया. तर त्या खानुमत गावातील 500 ब्राह्मण पुरोहित भगवान बुद्धांचं दर्शन करण्यासाठी निघाले. तर निघता निघता मग बडबड करत राहतात. त्यांचा मोठ्याने आवाज झाला. मग आवाज ऐकला तो जो कूटदंत ब्राह्मण होता त्याच्या महलामध्ये तो गच्चीवर बसलेला होता. त्याने ऐकलं की काहीतरी गडबड सुरू आहे. त्याने द्वारपालाला पाठवलं की जा चौकशी कर की काय सुरू आहे. द्वारपाल गेला, चौकशी केली की काय झालं आणि तुम्ही या मार्गाने कुठे जात आहात. त्यांनी त्या पद्धतीने सांगितलं. अगदी त्या सोनदंड सुत्ताचा जो भाग आहे अगदी त्याप्रमाणे बघा. तर ते खानुमत गावातील ब्राह्मण त्या द्वारपालाला सांगतात की भगवान बुद्ध म्हणजे श्रमण गौतम भिक्खू संघासोबत आपल्याकडे मुक्कामाला आलेले आहेत. ते अरहंत आहेत, इतिपिसो भगवा वगैरे वगैरे सगळं प्रशंसा करतात, गुण सांगतात. तर त्यांच्या दर्शनासाठी आम्ही सगळेजण जात आहोत. तो द्वारपाल परत येतो, कूटदंताला सांगतो की अशा अशा प्रकारे हे सगळे ब्राह्मण श्रमण गौतमाचं दर्शन करण्यासाठी जात आहेत. तर हा काय म्हणतो? अगदी त्या सोनदंड ब्राह्मणाप्रमाणे हा कूटदंत सुद्धा म्हणतो अरे जा जा त्यांना थांबव, त्यांना जाऊन सांग की कूटदंत सुद्धा तुमच्यासोबत येत आहे श्रमण गौतमाचं दर्शन करण्यासाठी. लगेच तो द्वारपाल जातो, त्यांना थांबवतो. त्याच्या मागे मागे हा सुद्धा गेला. ब्राह्मणांना आश्चर्य वाटलं. एवढा मोठा ब्राह्मण पुरोहित कूटदंत, त्याचं नाव कूटदंत. कूट म्हणजे नकली, दंत म्हणजे दात. त्याचे सगळे दात पडलेले होते, त्याने नकली दात लावले होते म्हणून त्याचं नाव पडलं कूटदंत. नकली दात लावणारा कूटदंत. तर कूटदंत आला. ते ब्राह्मण म्हणाले अरे कूटदंत ब्राह्मणा, तू तर एवढा मोठा पुरोहित आहेस, तू तुझ्या आई वडिलांकडून 7 पिढ्यांपर्यंत शुद्ध आहेस, तू ब्राह्मण पुरोहित आहेस, वेद वेदांगामध्ये निपुण आहे, निष्णांत आहे. तू श्रमण गौतमाचं दर्शन करण्यासाठी जाणं हे योग्य नाही आहे. श्रमण गौतमाने तुमचं दर्शन करण्यासाठी आलं पाहिजे हे योग्य आहे. अगदी सारखं उत्तर देतो बघा कूटदंत ब्राह्मण त्या ब्राह्मणांना. अरे ब्राह्मणांनो असं बोलू नका, अरे ब्राह्मणांनो असं बोलू नका. मी श्रमण गौतमाचं दर्शन घ्यायला जाणं हेच योग्य आहे. श्रमण गौतमाने माझं दर्शन करण्यासाठी येणं हे योग्य नाही आहे. मी सांगतो तुम्हाला. मग तो कूटदंत ब्राह्मण सुद्धा त्या ब्राह्मणाला सांगतो की श्रमण गौतम जे आहेत हे सुद्धा त्यांच्या मात्या पित्यांकडून 7 पिढ्यांपर्यंत शुद्ध आहेत. अगदी लहानपणापासून
कुरळे कुरळे केस होते, बालवय होतं, तेव्हा ते सोनं चांदी दाग दागिने अनेक धनसंपत्तीमध्ये वाढलेले आहे. या सगळ्या धनसंपत्तीचा त्याग करून ते श्रमण झालेले आहेत. ते सुद्धा वेदांमध्ये पारंगत आहे, निष्णांत आहेत, असं आहे, शीलवान आहे, गुणवान आहे, प्रज्ञावान आहे, अशी सेम सगळी स्तुती करतात. आणि म्हणून मी श्रमण गौतमाचं दर्शन करायला जाणं हेच योग्य आहे. ते 500 ब्राह्मण म्हणतात हात जोडून, ठीक आहे चला मग सोबतच जाऊया. हे सगळे जण त्या खानुमत गावामध्ये जिथे भगवान बुद्ध मुक्कामाला थांबलेले होते त्या ठिकाणी सगळेजण जातात. गेल्यानंतर हे सगळेजण भगवान बुद्धांना अभिवादन करतात आणि मग तिथे सुरू होतो वादविवाद. कोणाचा? इथपर्यंतची जी स्टोरी आहे ही सोनदंड सुत्तासारखी एकदम सेम स्टोरी आहे. पण याचा पुढचा जो भाग आहे, पुढचा जो उपदेश आहे तो मात्र वेगळा आहे. सोनदंड सुत्ताला म्हणजे सोनदंड ब्राह्मणाला भगवान बुद्धांनी काय सांगितलं होतं? ब्राह्मण कुणास म्हणावे, त्यावर आधारित उपदेश होता. या ठिकाणी हा जो कूटदंत ब्राह्मण आहे, या कूटदंत ब्राह्मणाला भगवान बुद्ध यज्ञासंबंधित उपदेश करतात. यज्ञ, कारण यज्ञाची परंपरा होती त्या काळामध्ये. पण काही जरी करायचं असलं तरी यज्ञ करा, काही करायचं असलं तरी यज्ञ करा. तर खरा यज्ञ कोणता या जीवनामध्ये? यज्ञ, खरा यज्ञ कोणता की जो यज्ञ केल्याने तुमचं भलं होईल, मनुष्य जीवन सुखी होईल, यावर आधारित उपदेश भगवान बुद्ध त्या कूटदंत ब्राह्मणाला करतात. तर अशाच मग ते बसलेले आहेत आणि मग कूटदंत ब्राह्मण भगवान बुद्धांना अभिवादन करून त्यांना प्रश्न विचारतो. प्रश्न काय विचारतो बघा, तुम्हाला अगदी ते मराठीमध्ये वाचून दाखवतो. तो कूटदंत ब्राह्मण भगवान बुद्धांना प्रश्न विचारतो बघा. एका बाजूस बसून कूटदंत ब्राह्मण भगवंतांना म्हणाला, काय म्हणाला? गौतम, मी असे ऐकलेले आहे की आपल्याला षोडश परिष्कार युक्त असे 3 प्रकारचे यज्ञ माहीत आहे. मला ते माहीत नाही, परंतु महायज्ञ करण्याची तर मला फार इच्छा आहे. तर षोडश परिष्कार युक्त असे 3 यज्ञ कोणते ते आपण मला सांगावे. षोडश, षोडश म्हणजे 16. षोडश परिष्कार युक्त म्हणजे 16 प्रकारचे परिष्कार, 16 प्रकारच्या वस्तू. आधी जे लोक यज्ञ वगैरे करतात ना, तर तुम्ही कधी आता यज्ञाला तुम्ही गेले नाही गेले माहीत नाही, पण यज्ञाच्या संदर्भामध्ये काही तत्व महत्वाचे असतात. त्याच्यामध्ये 16 प्रकारचे परिष्कार वापरले जातात, 16 प्रकारच्या वस्तूंचा वापर होतो. तर अशा 16 परिष्काराने युक्त त्रिविध यज्ञ तुम्हाला माहीत आहे, मला माहीत नाही, तर ते कोणतं आहे त्याचा मला उपदेश करावा. हा कूटदंत ब्राह्मण म्हणतो. कोणत्या यज्ञाबद्दल? कोणता यज्ञ? 16 प्रकारचे परिष्कार. ज्या यज्ञामध्ये 16 प्रकारच्या परिष्कारांचा वापर केला जातो आणि जे त्रिविध संपन्न आहे, त्रिविध 3 प्रकारच्या विधन संपन्न आहे, असे यज्ञ त्याला म्हणतात षोडश परिष्कार युक्त त्रिविध यज्ञ. षोडश परिष्कार. तर याबद्दल तो कूटदंत ब्राह्मण विचारत आहे. काय म्हणतो तो की मला तर माहित नाही की हे 16 परिष्काराने युक्त त्रिविध यज्ञ कोणता, तुम्हाला माहित आहे, तर मला महायज्ञ करायचा आहे. श्रमण गौतम, मला महायज्ञ करायचा आहे, तर कृपया करून तुम्ही तो उपदेश मला करावा. आता भगवान बुद्धांना ते सगळंच माहिती आहे. भगवान बुद्ध त्या कूटदंताला एक प्राचीन जातक कथा सांगतात. जातक कथा. एक महाविजित नावाचा राजा प्राचीन काळी होऊन गेला. महाविजित नावाचा एक राजा प्राचीन काळी होऊन गेला. त्या महाविजित राजाची कथा भगवान बुद्ध त्या कूटदंत ब्राह्मणाला सांगतात. ती कथा आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात बघा, हे ब्राह्मणा, त्या कूटदंत ब्राह्मणाला म्हणत आहेत भगवान बुद्ध, हे ब्राह्मणा, प्राचीन काळी महाविजित नावाचा एक राजा होऊन गेला. तो श्रीमान असून त्याजवळ धनसंपत्ती, सोनं, रूप, हिरे, माणिक, धनधान्य यांची समृद्धी होती आणि त्याच्या तिजोऱ्या
आणि कोठारे हे नेहमी भरलेली असत. तो महाविजित राजा एकदा एकांतात असता त्याच्या मनात असा विचार आला, मी पुष्कळ मनुष्य भोग सुखांचा उपभोग घेतला आहे, ही मोठी पृथ्वी सर्व जिंकून राहिलेलो आहे, तर आता महायज्ञ करावा जे माझ्या चिरकाल हिताचं आणि सुखाचं होईल. भगवान बुद्ध ती जातक कथा सांगत आहे त्या कूटदंत ब्राह्मणाला. कोणती जातक कथा? महाविजित नावाच्या राजाची. तो महाविजित नावाचा राजा प्राचीन काळामध्ये होऊन गेला, ज्याने सगळ्या पृथ्वीवर राज्य केलं. महाविजित म्हणजे ज्याचा मोठा विजय झाला, त्याने सगळ्या पृथ्वीवरती राज्य केलं. धन धान्य संपत्ती अमाप धन त्याच्याकडे होती. अशा महाविजित राजाच्या मनात एकदा काय विचार आला की आता मी एक महायज्ञ करावा, की ज्या महायज्ञामुळे माझं जीवन हे सुखी होईल, माझं जीवन समृद्ध होईल. तर त्याने असा विचार केला. आता विचार करतो, तो क्षत्रिय होता ना राजा. महायज्ञ कोण करतात? यज्ञ तर ब्राह्मण पुरोहित करतात ना, त्यांचा तो एकाधिकार आहे. तुम्हाला मंत्र जरी पाठ असले तुम्ही नाही करू शकत. एकाधिकार कोणाचा असतो? ब्राह्मण पुरोहिताचा. तर मग त्याच्या राज्याचा जो ब्राह्मण पुरोहित होता त्याच्याकडे त्याला बोलवलं, त्या ब्राह्मण पुरोहिताला. मग राजा त्या ब्राह्मण पुरोहिताला म्हणाला की अरे ब्राह्मणा, मी एकांतामध्ये असताना माझ्या मनामध्ये असा विचार आला की मी सुद्धा महायज्ञ करावा, की जो महायज्ञ माझ्या जीवनाच्या चिरकालसाठी सुखाचा ठरेल, माझ्या जीवनासाठी हिताचा ठरेल. तर तो जो ब्राह्मण पुरोहित होता त्या महाविजित राजाचा, तो महाविजित राजाचा ब्राह्मण काय म्हणतो बघा. तो ब्राह्मण त्या महाविजित राजाला काय बोलतो बघा. असे महाविजित राजा बोलल्यावर तो पुरोहित ब्राह्मण त्या राजाला म्हणाला, महाराजांच्या राज्यामध्ये अद्याप चोऱ्या माऱ्या चालूच आहेत. काय म्हणतो हा ब्राह्मण त्या राजाला? महाराजांच्या राज्यात अजूनही चोऱ्या माऱ्या आणि उपद्रव चालू आहे. गावांवर, नगरांवर, रस्त्यावर अजूनही दरोडे पडत आहेत. अशा तऱ्हेचा उपद्रव असताना महाराज, जर तुम्ही लोकांकडून जर कर घेतला, कारण यज्ञ करण्यासाठी राजा जो पैसा लोकांकडून घ्यायचा ना कर म्हणून, तर अशा तऱ्हेचा उपद्रव असताना महाराज जर तुम्ही जनतेकडून कर घेतला तर महाराजांनी त्यांचे अहित केल्यासारखे होईल ना. एकीकडे राज्यामध्ये चोऱ्या होत आहेत, चोऱ्या माऱ्या वाढत चाललेल्या आहेत, दरोडे पडत आहेत, उपद्रव चालू आहे, लोक दुखी आहेत, आणि तुम्ही महायज्ञ करायला चाललेले आहात महाराज. जर तुम्ही लोकांकडून कर घेतला, पैसा घेतला यज्ञ करण्यासाठी, तर त्यांचं ते अहित होईल ना महाराज. पुढे म्हणतो तो की कदाचित महाराजांच्या मनात येईल की वध केल्याने, बंधन टाकल्याने, हानी केल्याने, निंदा हकालपट्टी वगैरे केल्याने या उपायांनी त्या चोरांचा उपद्रव बंद करता येईल. परंतु अशा त्या रीतीने उपद्रवाचा बंदोबस्त होणार नाही. या शिक्षेतून जे सुटतील, म्हणजे राजा काय करे की असं आहे का, मग चोरांना पकडा, त्यांना शिक्षा करा, पण शिक्षा करून जे सुटतील ते पुन्हा चोऱ्या करतील. जे डाकू आहेत त्यांना पकडायची, शिक्षा करायची, त्यांना सोडायचं, ते पुन्हा दरोडे टाकतील. याच्यामुळे तो कायमस्वरूप उपाय होणार नाही. हा उपद्रव बंद करण्याचा खरा उपाय म्हटला म्हणजे महाराजांच्या राज्यात शेती आणि गोरक्षा करणारे जे लोक आहेत बघा, गोरक्षाचा शब्दप्रयोग आलेला आहे. महाराजांच्या राज्यात जे शेती आणि गोरक्षा करणारे जे लोक आहेत त्यांना महाराजांनी बियाणे पुरवलं पाहिजे. काय म्हणता तो ब्राह्मण पुरोहित महाराज त्या महाविजित राजाला की राज्यामध्ये जे शेतकरी आहेत, जे गोरक्षक आहे म्हणजे गायीचं पालन करणारे, अशांना तुम्ही बियाणे पुरवा. जे व्यापार करू इच्छितात त्यांना तुम्ही भांडवल द्या. जे महाराज नोकरी करू इच्छितात त्यांना तुम्ही अन्न आणि वेतन द्या. म्हणजे ते लोक आपली कामं करतील, राज्यास त्रास देणार नाही, आणि महाराजांचा वसूलही पुष्कळ वाढेल, राज्यात शांतता होईल, चोऱ्या करणं बंद होतील आणि दरोडे टाकणं बंद होतील. अशा प्रकारे राज्यातील लोक सुखी होतील. म्हणजे त्या ब्राह्मणानं
महायज्ञ करण्याच्या अगोदर तुम्ही हे करा. राज्यात चोऱ्या आहेत, होत आहेत, दरोडे पडत आहेत आणि तुम्ही महायज्ञ करतायत. तुम्ही जनतेला अगोदर सुखी करा. जे शेतकरी आहेत त्यांना बी बियाणे द्या. जे गोरक्षक आहेत त्यांनी बी बियाणे द्या. जे व्यापारी करणारे इच्छुक आहेत त्यांना भांडवल द्या. किंवा जे काम करण्यास इच्छुक आहेत त्यांना कामं द्या, त्यांना वेतन द्या, त्यांना अन्न द्या. तेव्हा ते लोक सुखी होतील. तर कोणी चोरी करणार नाही, कोणी दरोडा करणार नाही. सगळी जनता, सगळे लोक हे सुखी होतील. असं तो ब्राह्मण पुरोहित बोलला. त्या राजाने काय करावं? तो राजा आपल्या सैन्यासह गेला. जे शेतकरी होते त्यांना बी बियाणे दिलं. जे व्यापारी होते त्यांना भरपूर भांडवल दिलं. ज्यांना काम पाहिजे तशा काम करणाऱ्या तरुणांना काम दिलं की काम करा, हे वेतन घ्या, हे अन्न घ्या. अशा प्रकारे शेतकरी सुखी झाले, अशा प्रकारे व्यापारी सुखी झाले, जे तरुण होते ते सुद्धा सुखी झाले. आणि हे सगळं काही झाल्यानंतर मग तो राजा, महाविजित राजा पुन्हा ब्राह्मणाकडे आला, त्या ब्राह्मण पुरोहिताकडे आला आणि ब्राह्मण पुरोहिताला म्हटला की हे ब्राह्मणा, तुम्ही जसं बोलले ना, मी सगळं तसंच केलं. शेतकऱ्याला बी बियाणे दिले, व्यापाराला भांडवल दिलं, त्यानंतर जे तरुण होते त्यांना नोकऱ्या पण दिल्या, कामं दिली, त्यांना वेतन दिलं, अन्न दिलं. आता सगळेच लोक हे सुखी झालेले आहेत. कोणी चोरी करत नाहीये, कोणी डाका टाकत नाहीये. सगळे लोक आता सुखी झालेले आहेत. तर हे ब्राह्मण, मला असं वाटते आता ही योग्य वेळ आहे यज्ञ करण्याची. तर तो ब्राह्मण जो होता, तो ब्राह्मण म्हणे, अरे महाराज थांबा थांबा, अजून पण यज्ञ करण्याची घाई करू नका. तर तो ब्राह्मण महाराजाला म्हणतो, तेव्हा हे ब्राह्मणा, महाविजित राजाने, म्हणजे आता भगवान बुद्ध सांगतात कुटदंताला की अरे कुटदंता, अशा प्रकारे त्या राजाने सगळी जनता सुखी केली. आणि सगळी जनता सुखी झाल्यानंतर जेव्हा तो पुन्हा त्या ब्राह्मण पुरोहिताकडे आला, तेव्हा तो काय म्हणतो की हे ब्राह्मणा, महाविजित राजाने पुरोहित ब्राह्मणास बोलवून त्यास म्हटले, चोरांचा त्रास आता नाहीसा झाला. तुमच्या म्हणण्याप्रमाणे वसुली पण वाढलेली आहे. राज्यामध्ये शांतता वाढली, चोऱ्या करणं बंद झालं. सर्व लोक आनंदामध्ये राहत आहेत, उघडे. तेव्हा आता महायज्ञ करण्याची माझी इच्छा आहे. तो कोणत्या रीतीने करावा की जे माझ्या चिरकालपर्यंत सुखाचं होईल, तो त्या ब्राह्मणाला विचारतो. तो ब्राह्मण हुशार होता. तर तो ब्राह्मण त्या राजाला म्हणतो की राजा, तुला 16 परिष्काराने युक्त आणि त्रिविध अशा यज्ञाला करावं लागेल की जे तुझ्या हिताचं होईल, जे तुझ्या सुखाचं होईल. तो महाविजित राजा म्हणाला की अरे ब्राह्मणा, ते 16 परिष्काराने युक्त त्रिविध यज्ञ कोणता आहे, कृपया करून आपण मला सांगावं. तर मग तो ब्राह्मण पुरोहित त्या महाविजित राजाला बोलला की महाराज, तुम्ही आता एक काम करा, या चारही दिशेने जे 4 लोक आहेत, त्या 4 लोकांना तुम्ही तुमच्या महायज्ञाचं निमंत्रण पाठवा. कोणते 4 लोक? त्यापैकी एक आहे क्षत्रियाचा अधिकारी, दुसरा आहे परिषदेतील अमात्य, तिसरा आहे ब्राह्मण पुरोहित जो श्रीमंत आहे, असा श्रीमंत ब्राह्मण पुरोहित, त्यानंतर धनाढ्य जे सावकार झालेले आहेत, अशा 4 लोकांना तुम्ही निमंत्रण पाठवा. त्यांच्याकडून यज्ञाची परवानगी घ्या. हा राजा काय करतो, त्या सर्वांना बोलून घेतो. त्या कोणते 4 लोक? पहिला कोणता? क्षत्रियांचा अधिकारी. दुसरा कोणता? दुसरा होता परिषदेतील अमात्य. तिसरा कोणता? श्रीमंत ब्राह्मण. आणि चौथा होता सावकार, जो सावकारी करणारा. अशा 4 लोकांना बोलवतो. 4 लोकांना विचारतो. तो राजा विचारतो की अरे 4 लोक, माझ्या राज्यामध्ये आता चोऱ्या होत नाही आहेत, माझ्या राज्यामध्ये कोणी दरोडे टाकत नाहीये, सगळे लोक सुखी झालेले आहेत. तर आता मला यज्ञ करायचा आहे, तर ही योग्य वेळ आहे का? ते 4ही लोक काय म्हणतात त्या राजाला, राजा महाराज, तुमची जनता सुखी आहे, तुमच्या राज्यामध्ये चोऱ्या होत नाहीत, राज्यामध्ये दरोडे टाकल्या जात नाही, सगळे लोक सुखी आहे, हीच योग्य वेळ आहे महाराज. तुम्ही खुशाल यज्ञ करावा महाराज, तुम्ही खुशाल यज्ञ करावा.
अशा प्रकारे त्या 4 लोकांनी परवानगी दिली. त्यानंतर तो ब्राह्मण म्हणाला की अरे महाराज महाराज म्हणजे भगवान बुद्ध म्हणाले अशा प्रकारे अरे कुटदंत ब्राह्मणा, हे जे 4 लोक होते ना, जे 4 लोकांकडून राजाने परवानगी घेतली, हे 4 लोक म्हणजे त्या यज्ञातले 4 परिष्कार होते. अरे कुटदंत ब्राह्मणा, बुद्ध म्हणतात त्या कुटदंताला, अरे कुटदंत ब्राह्मणा, तो जो महाविजित राजा होता, तो महाविजित राजा 8 गुणांनी संपन्न होता. किती? 8 गुणांनी. कोणते गुण? त्यापैकी पहिला गुण, तो जो महाविजित राजा होता तो मात्या पित्यांकडून 7 पिढ्यांपर्यंत शुद्ध होता. दुसरं, तो सुरूप होता, देखणा होता. तिसरं, त्याच्याकडे विपुल धनसंपत्ती होती, सोनं चांदी दाग दागिने विपुल धनसंपत्तीने तो युक्त होता. चौथं, त्याच्याकडे चतुरंगी सेना होती, म्हणजे हत्तीची सेना, घोड्याची सेना, पैदल सेना, धनुर्धर सेना, चतुरंगी सेनाने तो युक्त होता. पाचवं, तो अतिशय दानशूर होता, तो ब्राह्मणांना दान द्यायचा, सर्वांना दान करायचा, तो दानशूर होता. दिवसा दान करायचा, रात्री पण दान करायचा, नेहमी दान करायचा, असा तो दानशूर होता. त्यानंतर 6वं, तो सर्व प्रकारच्या विद्येमध्ये पारंगत होता. त्यानंतर 7वं, तो प्रज्ञावान होता, तो ज्ञानी होता. त्याला वेद वेदांगे उपनिषदे तंत्र मंत्र इतिहास व्याकरण पदे या सर्वांचं त्याला ज्ञान होतं, ज्ञानी होता, प्रज्ञावान होता. आणि 8वं, तो शीलवान होता, तो सदाचारी होता. भगवान बुद्ध म्हणतात अरे कुटदंत ब्राह्मणा, तो जो महाविजित राजा होता, तो महाविजित राजा या 8 गुणांनी संपन्न होता. हे जे 8 गुण आहेत, हे 8 गुण त्या यज्ञातले 8 परिष्कार होत. समजलं? पहिले 4 कोणते परिष्कार होते? ते 4 लोक. त्यानंतर हा महाविजित राजा 8 गुणांनी संपन्न होता, हे 8 परिष्कार. त्यानंतर भगवान बुद्ध पुढे म्हणतात की अरे कुटदंत ब्राह्मणा, तो जो ब्राह्मण पुरोहित होता ना, जो राजाला हे सगळं सांगत आहे, तो ब्राह्मण पुरोहित सुद्धा 4 गुणांनी युक्त होता. कोणते ते 4 गुण? मग भगवान बुद्ध म्हणतात तो ब्राह्मण पुरोहित हा सुद्धा मात्या पित्यांकडून 7 पिढ्यांपर्यंत शुद्ध होता. तो ब्राह्मण पुरोहित वेद मंत्र जाणणारा होता, ज्ञानी होता. तो ब्राह्मण पुरोहित हा शीलवान होता. तो ब्राह्मण पुरोहित 4था प्रज्ञावान होता. अशा प्रकारे अरे कुटदंत ब्राह्मणा, तो जो ब्राह्मण पुरोहित होता ना, तो ब्राह्मण पुरोहित 4 गुणांनी युक्त होता. हे जे 4 गुण आहेत ना, हे 4 गुण म्हणजे त्या यज्ञाचे 4 परिष्कार आहेत. अशा प्रकारे ते 4 लोक कोणते कोणते? क्षत्रिय अधिकारी, परिषदेतील अमात्य, ब्राह्मण पुरोहित आणि सावकार, हे 4 परिष्कार. तो महाविजित राजा 8 गुणांनी युक्त, किती झाले? 12. आणि तो ब्राह्मण पुरोहित होता, तो 4 गुणांनी युक्त होता, माता पित्यांकडून शुद्ध होता, 7 पिढ्यांपर्यंत वेद मंत्र जाणणारा होता. त्यानंतर तो शीलवान होता आणि तो प्रज्ञावान होता. ते ब्राह्मण पुरोहित 4 गुण. अशा प्रकारे अरे कुटदंत ब्राह्मणा, अशा प्रकारे त्या यज्ञातले हे 16 परिष्कार होत. त्यानंतर त्या ब्राह्मणाने त्या पुरोहित राजाला त्रिविध यज्ञ कोणता याच्याबद्दल सुद्धा सांगितलं. कोणते त्रिविध यज्ञ? तर तो सांगतो त्रिविध यज्ञ की अरे राजा, आता 16 परिष्कार तर तुला प्राप्त झाले, पण जेव्हा तू यज्ञ करण्याचा विचार करत आहे, तर तुझ्या डोक्यामध्ये असा विचार येऊ देऊ नको की मी जर यज्ञ केला तर माझं खूप सारं पुष्कळ धन खर्च होईल, असा विचार येऊ देऊ नको. त्यानंतर जेव्हा तू यज्ञ करत आहे, तर यज्ञ करत असताना तुझ्या डोक्यामध्ये असा विचार येऊ देऊ नको की अरे अरे माझं खूप धन खर्च होत आहे, माझं पुष्कळ धन खर्च होत आहे, असा विचार येऊ देऊ नको. जेव्हा यज्ञ झाल्यानंतर तेव्हाही तुझ्या मनामध्ये असा विचार येऊ देऊ नको की मी यज्ञ तर केला, पण मी खूप पुष्कळ धन खर्च केले, त्या यज्ञामध्ये पुष्कळसा पैसा धन खर्च झाला, असं तुझ्या मनामध्ये येऊ देऊ नको. म्हणजे यज्ञ करायच्या अगोदर, यज्ञ करीत असताना आणि यज्ञ केल्याच्या नंतर ह्या 3ही विधमध्ये तुझ्या डोक्यात
किंवा मनामध्ये असा विचार येऊ नये की माझा खूप पैसा खर्च होत आहे, माझा खूप धन खर्च झालेला आहे, असा विचार येऊ देऊ नको. म्हणजे तुला पश्चाताप करायची वेळ येणार नाही. अरे ब्राह्मणा, म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात, अरे कुटदंत ब्राह्मणा, हे जे 3 विध सांगितलेले आहे, हे 3 विध म्हणजे त्या यज्ञाच्या 3 पद्धती होत्या. आणि अशा प्रकारे तो महाविजित राजा तयार झाला. त्याने 16 परिष्कार तयार केले आणि मनामध्ये अशी गाठच बांधली की पैसा खर्च होत आहे ना, मी असा विचार करणार नाही की पैसा खर्च होत आहे, पैसा खर्च होत आहे, पैसा खर्च होत आहे, असा मी विचार करणार नाही. तो ब्राह्मण पुरोहित त्या राजाला पश्चाताप होऊ नये म्हणून, की लोक तुला दोष देतील, तुला पश्चाताप करायची वेळ येईल, असं होऊ नये म्हणून तो ब्राह्मण पुरोहित त्या राजाला सांगतो की अरे राजा, जर जनतेने तुला जर असं म्हटलं की बघा ना, हा राजा, या राजाने 4 लोकांकडून परवानगी घेतली नाही आणि यज्ञ करत आहे, त्याचा पश्चाताप करू नको, कारण तू अगोदरच 4 लोकांची परवानगी घेतलेली आहे. अरे राजा, जर जनतेने तुला बोललं की हा राजामध्ये एकही गुण चांगला नाहीये, या राजामध्ये एकही गुण चांगला नाहीये, तर त्याचा पश्चाताप करू नकोस, कारण महाविजित राजा हा 8 गुणांनी युक्त आहे. अरे राजा, जर जनतेने असं तुला दूषण लावलं की बघा ना, हा राजा, या राजाचा जो ब्राह्मण पुरोहित आहे, म्हणजे मी, तो ब्राह्मण सांगत आहे, म्हणजे मी हा ब्राह्मण पुरोहित सुद्धा याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे चांगले गुण नाही आहेत, ते 4 गुण असायला पाहिजे, त्याचा पण तू पश्चाताप करू नको राजा, कारण ब्राह्मण पुरोहित हा सुद्धा 4 गुणांनी युक्त आहे. म्हणजे अशा प्रकारे तुला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. तर बघा, तो जो ब्राह्मण आहे, तो ब्राह्मण त्या राजाला काय म्हणतो, हे ब्राह्मणा, म्हणजे हे सर्व त्याच्या मनामध्ये पश्चातापाची भावना येऊ नये याकरिता तो ब्राह्मण पुरोहित त्या राजाला सगळं समजावून सांगत आहे. आणि नंतर म्हणतो की हे ब्राह्मणा, या यज्ञात गायी, बकरे, मेंढे, कोंबडी, डुक्कर व इतर कोणत्याही प्रकारचे प्राणी मारण्यात आले नाही. कारण यज्ञामध्ये हिंसा करतात ना, यज्ञ जो असतो त्या यज्ञामध्ये प्राण्यांचा बली दिला जातो, मुहूर्त काढण्यासाठी, मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा विविध कारणांसाठी. पण अरे ब्राह्मणा, त्या यज्ञामध्ये कोणत्याही प्राण्यांचा बली दिला नाही. गायी, बकरे, मेंढे, कोंबडी, डुक्कर, इतर कोणत्याही प्रकारचे प्राणी मारण्यात आले नाही. या त्यानंतर युपाकरिता झाडे तोडण्यात आली नाही. म्हणजे ते जे लाकडं वापरतात ना, लाकडं जाळण्यासाठी, त्या लाकडं जे वापरतात त्यासाठी झाडं तोडल्या जातात. पण तो यज्ञ असा होता की त्या यज्ञामध्ये लाकडं सुद्धा वापरले गेली नाहीत, त्या लाकडांसाठी झाडं सुद्धा तोडण्यात आलेली नाही. बहिर्सा करिता दर्भ तोडण्यात आला नाही. बहिर्सा म्हणजे गवत सुद्धा वापरतात, गवताला असं उपटावं लागते ना, मग आहे की नाही. तर त्या यज्ञामध्ये बहिर्सा करिता गवत सुद्धा तोडण्यात आलं नाही. जे दास, मजूर, नौकर होते त्यांना दंड, भय वगैरे असं काहीही झालं नाही. त्यांनी आपली कामे अश्रू गाळीत किंवा रडत केली नाही, खुशालपणाने केली. ज्यांना वाटलंय त्यांनी ती कामं केली, ज्यांना वाटलं की नाही करायचं त्यांनी नाही केली, जी वाटली ती केली आणि जी करायचं नाही वाटली ती नाही केली. तूप, तेल, लोणी, दही, मध आणि गूळ एवढ्याच पदार्थांनी तो यज्ञ पूर्ण झाला. म्हणजे त्या यज्ञामध्ये हिंसा झाली नाही, त्या यज्ञामध्ये झाडाला तोडण्यात आलं नाही, त्या यज्ञामध्ये गवत तोडण्यात आलं नाही. पण तो यज्ञ महायज्ञ ठरला, तो यज्ञ सर्वश्रेष्ठ यज्ञ ठरला. कारण त्या यज्ञामध्ये कोणत्याही दासाला, नौकराला मनामध्ये भीती वाटली नाही. अशा प्रकारचा महायज्ञ त्या राजाने त्या काळामध्ये केला. तेव्हा हे ब्राह्मणा, यज्ञ कुंड्याच्या अशा प्रकारे हे सर्व यज्ञ झालं. आणि त्यानंतर मग म्हणतात की याप्रमाणे राजास अनुमती देणारे 4 प्रकारचे लोक होते. भगवान बुद्ध
त्या कूटदंत ब्राह्मणाला सांगतात की अरे कूटदंत ब्राह्मणा, त्या महाविजित राजाने अशा प्रकारे हा महायज्ञ केला. त्या महायज्ञामध्ये त्या महाविजित राजा म्हणजे याप्रमाणे राजास अनुमती देणारे 4 प्रकारचे लोक. महाविजित राजा हा 8 अंगाने युक्त होता आणि त्याचा पुरोहित ब्राह्मण हा 4 अंगाने युक्त होता आणि यज्ञाचे 3ही प्रकार तिथे होते. हे ब्राह्मणा, अशा प्रकारच्या त्रिविध षोडश परिष्कार यज्ञ याला षोडश परिष्कार युक्त यज्ञ असं म्हणतात. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी त्याला 16 परिष्कार युक्त आणि त्रिविध संपन्न यज्ञ कोणता असतो, खरा यज्ञ भगवान बुद्धांनी त्याला समजून सांगितला. त्यानंतर असे बोलल्यावर ते ब्राह्मण आनंदाने उच्च स्वरात उद्गारले, वा किती चांगला यज्ञ, किती चांगला यज्ञ. कोणते ब्राह्मण? जिथे कूटदंत ब्राह्मणासोबत जे आले होते ना 500 ब्राह्मण, ते 500 ब्राह्मण उद्गारले, वा किती चांगला यज्ञ आहे हा, वा किती ज्ञान संपदा आहे. परंतु कूटदंत ब्राह्मण हा स्तब्धच उभा राहिला, तो काहीच बोलला नाही. तेव्हा ते ब्राह्मण कूटदंत ब्राह्मणाला म्हणाले, कूटदंत ब्राह्मणा, आपण का श्रमण गौतमाच्या म्हणण्यास अनुमोदन देत नाही? कारण सगळे ते 500 ब्राह्मण होते, त्या सगळ्या 500 ब्राह्मणांनी अनुमोदन दिलं, वा किती छान आहे, वा किती छान आहे. पण हा स्तब्ध उभा होता. तर त्यांनी विचारलं की का बरं तुम्ही म्हणजे श्रमण गौतमाच्या बोलण्याला अनुमोदन का देत नाही? तो काय म्हणतो, मी अनुमोदन देत नाही असं नाहीये. अरे ब्राह्मणांनो, मी अनुमोदन देत नाही असे नाही आहे. जे श्रमण गौतमाच्या म्हणण्यास अनुमोदन देणार नाही त्याच्या डोक्याचे 7 तुकडे होतील. म्हणजे श्रमण गौतमाने इतका चांगल्या पद्धतीने सांगितलेला आहे. कोणी मूर्खच असेल की जो श्रमण गौतमाच्या बोलण्याला अनुमोदन देणार नाही, आणि जो अनुमोदन देणार नाही ना त्याच्या डोक्याचे 7 तुकडे होतील. परंतु माझ्या मनात असा विचार आला की श्रमण गौतम, मी असे ऐकले किंवा असे असले पाहिजे वगैरे असं काहीही म्हटले नाही. डायरेक्ट म्हणजे ते असे म्हणाले की त्याप्रमाणे त्यावेळी असं घडले. भगवान बुद्धांना म्हणजे श्रमण गौतमाला तेव्हा मला असे वाटले की श्रमण गौतम त्यावेळी यज्ञाचा काहीतरी असेल. म्हणजे तो कूटदंत ब्राह्मण म्हणतो की भगवान म्हणजे श्रमण गौतमाला 16 परिष्कार युक्त त्रिविध संपन्न यज्ञाची एवढं चांगलं ज्ञान आहे. त्या महाविजित राजाची कथा सुद्धा यांना ज्ञात आहे. नक्की एकतर भगवान बुद्ध म्हणजे श्रमण गौतम त्यावेळेस एकतर महाविजित राजा असतील किंवा मग ते ब्राह्मण पुरोहित तरी असतील. 2 पैकी कोणतरी एक श्रमण गौतम असतील. तो म्हणतो की मला असे वाटले की श्रमण गौतम त्यावेळी एकतर यज्ञाचा स्वामी महाविजित राजा अथवा यज्ञ चालविणारा त्याचा ब्राह्मण पुरोहित 2 पैकी एक कोणतरी असले पाहिजे. अशा तऱ्हेचा यज्ञ करून किंवा करवून मरणानंतर शरीराचा भेद झाल्यावर मनुष्य सुगतीस स्वर्ग लोकात जातो असं आपलं म्हणणं आहे का? तेव्हा भगवान बुद्ध त्याला म्हणतात की होय ब्राह्मणा, होय ब्राह्मणा, अशा तऱ्हेचा यज्ञ करून किंवा करवून मरणानंतर शरीराचा भेद झाल्यावर मनुष्य सुगतीला प्राप्त करतो असं माझं म्हणणं आहे. हे भगवान बुद्ध त्या यज्ञामध्ये सांगत आहेत. एक असा यज्ञ आहे की ज्या यज्ञामध्ये कोणते लाकडं पेटवले नाही. आपण पाहतो ना यज्ञ, त्या यज्ञामध्ये लाकडं पेटवली जातात, त्याच्यामध्ये चंदनाची लाकडं टाकली जातात, विविध प्रकारच्या झाडांची लाकडं टाकली जातात, त्याच्यामध्ये तूप ओतल्या जाते. तूप, दही, दूध, लोणी काय जे असेल ते ओतल्या जाते. विविध प्रकारच्या मंत्रांचा उच्चार केला जातो.
त्याच्यामध्ये मग काजू बदाम खारका अमक ढमक तिमक काय जे असेल ते दान दिल्या जातं, भरपूर सारा खर्च केला जातो. एवढा सर्व खर्च होऊ नये त्या परिवाराचा व्यक्ती खरंच सुखी होतो का? त्या परिवारातली स्त्री खरंच सुखी होते का? त्या परिवारातील लहान लहान बालक आहेत ते खरेच सुखी होतात का? जे वृद्ध लोक आहेत त्या परिवारातले ते खरेच सुखी होतात का? खरंच त्या घरामध्ये शांती निर्माण होते का? हे सर्व जेव्हा प्रश्न उपस्थित होतात तर याचं उत्तर इथे भगवान बुद्ध देतात. बघा, भगवान बुद्धांनी त्या महाविजित राजाची जी कथा सांगितली की त्या महाविजित राजाने पण यज्ञ केला, महायज्ञ केला, पण त्याने त्या महायज्ञामध्ये कोणताही प्राण्याची हिंसा केली नाही. आज लोक हिंसा करतात. तिकडे साऊथ इंडियामध्ये असे काही मंदिरं आहेत, साऊथ इंडिया दक्षिण भारतात असे काही मंदिरं आहेत की त्या मंदिरामध्ये देवाला खुश करण्यासाठी प्राण्यांचा बली दिला जातो, त्यांच्या रक्ताची आहुती दिली जाते. मग मला असं विचार येतो की असा देव कोणता की ज्या देवाला मुक्या प्राण्यांचा बली दिल्यानंतर देव खुश होतो? असा कोणता देव असू शकतो का? दक्षिण भारतामध्येच नाही, महाराष्ट्रामध्ये पण असे अनेक आहे. ते आता जे तुळजापूरची देवी आहे, तुम्ही कधी व्हिडिओ वगैरे बघा, ते व्हिडिओ पाहताना म्हणजे त्या मुक्या ते जे बकरी आहे, तो जो प्राणी आहे, त्या प्राण्याला ज्याप्रमाणे कापल्या जातं, मारल्या जातं, त्या निष्पाप प्राण्यांचा बली दिला जातो. अहो, ते पाहत असताना एखाद्या माणसाचं मन असं विदारून जाईल, मन असं कंपित पावते की एवढं पाप कृत्य एखादा व्यक्ती कसा काय करू शकतो? पण होते ना, आजही लोक करतात. बुद्ध काळातील लोक करायचे. यज्ञाच्या नावाखाली मुक्या प्राण्यांचा बली दिला जायचा. महाविजित राजा त्याने पण महायज्ञ केला, पण त्या महायज्ञामध्ये कोणत्या प्राण्याचा बली दिला नाही, कोणत्या झाडाची कत्तल केली नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या त्या गवताला उपटले गेले नाही. फक्त तूप, लोणी, दही वगैरे असे काही मोजके पदार्थ होते. त्या मोजक्याच पदार्थांच्या वापराने त्याने महायज्ञ केला. आणि महायज्ञ कोणता? 16 प्रकारच्या परिष्काराने युक्त त्रिविध संपन्न तो महायज्ञ करणारा महाविजित राजा होता. त्या महाविजित राजाने तो यज्ञ केला. अशा तऱ्हेचा जो कोणी यज्ञ करेल ना, अशा तऱ्हेचा यज्ञ करून किंवा करवून मरणानंतर शरीराचा भेद जरी झाला ना तरी त्या व्यक्तीला सुगतीचा लाभ होतो, असं भगवान बुद्धांचं मत आहे. समजलं? भगवान बुद्धांचं असं मत आहे. ते पुढे म्हणतात की असा मनुष्य सुगतीला प्राप्त होतो. आणि अरे ब्राह्मणा, अरे कुटदंत ब्राह्मणा, त्यावेळी मी तो यज्ञ चालवणारा पुरोहित ब्राह्मण मीच होतो. तो जो पुरोहित ब्राह्मण जो होता ना, तो कोण होते? ते साक्षात भगवान बुद्ध होते. त्या भावामध्ये भगवान बुद्ध त्या भावामध्ये उत्पन्न झाले होते. आणि भगवान बुद्ध म्हणजे त्या राजाचा जो ब्राह्मण पुरोहित होता, तो ब्राह्मण पुरोहित दुसरा तिसरा कोणी नसून ते प्रत्यक्ष भगवान बुद्ध होते. आणि अशा प्रकारे भगवान बुद्धांनी अगदी खरा यज्ञ कोणता, त्या खरा यज्ञाचा उपदेश केला. आणि त्या महाविजित राजाने तो महायज्ञ केला. त्यानंतर तो कुटदंत ब्राह्मण म्हणतो, अरे गौतमा, या त्रिविध षोडश परिष्कार युक्त, अरे गौतमा, या त्रिविध षोडश परिष्कार युक्त यज्ञ संपदेहून अधिक सोपा, कमी त्रासदायक, अधिक फल देणारा, अधिक लाभदायी असा कोणता यज्ञ आहे का? म्हणजे हा महायज्ञ तर झाला, पण या महायज्ञापेक्षाही असा कोणता यज्ञ आहे का की जो यज्ञ कसा आहे, करण्यास सोपा आहे, तो यज्ञ कमी त्रासदायक आहे, जास्त मेहनत करायची गरज नाही आहे, अधिक फल देणारा आहे. म्हणजे कमी त्रासदायक, कमी खर्चाचा, पण अधिक फल देणारा, अधिक लाभदायी आहे, असा कोणता यज्ञ आहे का? तर भगवान बुद्ध म्हणतात, होय ब्राह्मणा, असा एक यज्ञ आहे की जो यज्ञ या महायज्ञापेक्षा पण कमी त्रासाचा, कमी खर्चाचा, पण अधिक फल देणारा आहे. भगवान बुद्ध त्या यज्ञाचा उपदेश करतात.
त्याच्यानंतर पुन्हा तो कूटदंत ब्राह्मण म्हणतो की याच्यापेक्षा पण कोणता सोपा आहे का? पुन्हा सांगतात एक यज्ञ. पुन्हा तो कूटदंत विचारतो याच्यापेक्षा पण सोपा आहे का? पुन्हा बुद्ध सांगतात दुसरा यज्ञ, याच्यापेक्षा पण सोपा आहे का? असं सोपा आहे का, सोपा आहे का, सोपा आहे का, सोपा आहे का, असं करत 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 सरते शेवटी भगवान बुद्ध सरते शेवटी एकच यज्ञ सांगतात. तिथेही शेवटी तो ब्राह्मण कूटदंत ब्राह्मण विचारतो याच्यापेक्षा पण सोपा आहे का? तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, अरे कूटदंत ब्राह्मणा, आता याच्यापेक्षा दुसरा कोणताच यज्ञ नाहीये. हाच एकमेव यज्ञ असा आहे की जो कमी खर्चाचा, अगदी सोपा आणि अधिक लाभ देणारा हा यज्ञ आहे. तर तो यज्ञ कोणता, तो आपण पुढच्या धम्मदेशनेमध्ये बघूया, कारण खूप मोठा उपदेश आहे. तर या महायज्ञपेक्षा आपण सोपा, कमी खर्चाचा, कमी त्रासदायक, अधिक लाभ देणारा यज्ञ भगवान बुद्धांनी त्या कूटदंत ब्राह्मणाला सांगितलेला आहे. तर तो अगदी सविस्तर उपदेश आहे. तर तो सविस्तर उपदेश आपण पुढील धम्मदेशनेमध्ये बघूया. तुर्तास कूटदंत सुत्ताचा जो काही पार्श्वभाग आहे, म्हणजे सुरुवातीचा भाग आहे, तो आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावा. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण धम्मदेशना समाप्त करीत आहोत. धम्मदेशनेच्या शेवटी आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेशना आणि धम्मसंस्कार समाप्त होत आहे.